नमस्कार. आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून आणि मनपूर्वक स्वागत. तर आज अगदी खुसखुशीत, कुरकुरीत आणि झटपट होणाऱ्या चकलीची भाजणी नसताना तांदळाच्या पिठापासून अगदी झटपट होणाऱ्या ह्या कुरकुरीत चकल्या कशा बनवायच्या, त्याचबरोबर या चकल्यात तेल पिऊ नये म्हणून काही टिप्स मी शेअर केल्या आहे. त्याचबरोबर ह्या नरम होऊ नये त्यासाठीही काही सल्ला मी दिला आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की संपूर्ण बघा. सुरुवातीला चकलीचा आवाज तुम्ही बघा, अगदी कसा कुरकुरीत आणि खुसखुशीत झाला आहे. तर या आवाजावरून तुम्हाला कळेलच तर चकली कशी बनली आहे. तर अगदी अशीच चकली बनवण्यासाठी मी काही टिप्स शेअर करणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा. त्यासाठी 1.5 कप मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा कप चणा डाळ म्हणजे भाजणीची डाळ जी आहे, भाजकी डाळ ती घेतली आहे. ती मिक्सर जारमध्ये मी घालून घेतली आहे आणि ती व्यवस्थित बारीक वाटून त्याचं पीठ तयार करून घेतलं आहे. आता ती मी चाळणीने चाळून घेणार आहे. जाडसर जी काही भरड आहे ती मी बाजूला काढून घेणार आहे. त्याचबरोबर मी 1.5 कप जे तांदळाचं पीठ घेतलं होतं ते देखील यामध्ये मी चाळून घेणार आहे. जाडसर जी भरड आहे ती बाजूला काढून घेणार आहे. अगदी आता हे पीठ तयार झाल्यानंतर आता यामध्ये मी 1 चमचा भरून हिंग, 1 चमचा भरून जिरा पावडर, 1 चमचाभर धना पावडर, 1 चमचाभर हळद आणि 1 चमचाभर लाल तिखट, 1 चमचा भरून गरम मसाला आणि 1 चवीनुसार मीठ आणि 2 मोठे चमचे पांढरी तीळ आणि 1 मोठा चमचा ओवा घेतला आहे आणि तो हातावर चोळून मी यामध्ये घातला आहे. आता 1 चमचा भरून मी यामध्ये तेल घातलं आहे. तेल हे मी थंड घातलं आहे, मोहन बिलकुल घातला नाही आहे. आणि आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे. यामध्ये मोहन घालायची गरज नाही. आणि आता हे तेल व्यवस्थित यामध्ये चोळून घ्यायचं आहे. संपूर्ण पिठाला तेल व्यवस्थित चोळलं जाईल या पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एकदा हातामध्ये असं पिठाची मूठ होते की नाही ते बघायचं आहे, म्हणजे तेल व्यवस्थित हे मिक्स झालं आहे की नाही आपल्याला कळतं. आता अगदी कडकडीत असं 1.5 कप मी पाणी गरम करून घेतलं आहे. फार इतकं पाणी लागणार नाही, अगदी उकळतं पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये अर्धा कप मी पाणी घालून घेतलं आहे आणि हे मिक्स करून घेतलं आहे. फार पाणी घालायचं नाही, तर अगदी भुरभुरीत पीठ भिजवावं इतकं पाणी घालायचं आहे. आणि पाणी घालताना अगदी कडकडीत असं गरम पाणी घालायचं आहे. थंड पाणी किंवा कोमट पाणी बिलकुल घालायचं नाही आहे. तर अगदी कडकडीत गरम पाणी घालायचं आहे आणि चमच्याने हे मिक्स करायचं आहे. आणि थोडंसं थंड झालं की हाताच्या साहाय्याने हे असं मळून घ्यायचं आहे. आणि आता हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर पोळीला लागेल इतकं मऊ पीठ बिलकुल मळायचं नाही, तर थोडंसं कठीण असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि पाणी आवश्यक असेल तसं पाणी आपण घालून घ्यायचं आहे. पाणी जर संपलं असेल गरम तर पुन्हा पाणी गरम करूनच तुम्ही हे मळून घ्यायचं आहे. थंड पाणी यामध्ये घालायचं नाही आहे. तर या पद्धतीने हे पीठ भिजवून असं कठीण असं मळून घ्यायचं आहे. संपूर्ण पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. भुरभुरीत असं होईल इतकं पाणी टाकायचं आणि हे संपूर्ण पिठाचा छान असा गोळा करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे. जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे. तर पाणी फार घालायचं नाही आहे. आणि आता हा गोळा असा व्यवस्थित मळून घेतला आहे. मळताना थोडा तो कठीण जातो, पण इतकाच कठीण तो गोळा असावा. आणि आता हे बघा, तुम्ही या पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ हे पीठ करून घ्यायचं नाही आहे. तर या पद्धतीने गोळा मळून झाला की आता हे 15 मिनिटासाठी मी झाकून ठेवणार आहे. तर कपड्याच्या साहाय्याने हे झाकून ठेवणार आहे. म्हणजे आता हे 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हे पीठ अगदी व्यवस्थित सेट झालं आहे, मुरलं आहे. आता आपण याच्या चकल्या बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी चकल्याच्या सोऱ्याला आतून तेल लावून घेतलं आहे. तेल व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर यामध्ये मी चकलीचं पीठ हातावर छान गोळा मळून घेतला आहे. आणि हा गोळा आता मी चकलीच्या साऱ्यामध्ये पूर्ण घालून घेतला आहे. आणि आता ह्या साच्यामधून आपण ह्या चकल्या करून घेणार आहोत. चकल्या आता आपण एकासारख्या बनण्यासाठी मी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे आणि ती प्लेट वरती आपण चकली काढणार आहोत. तर चकली काढल्यानंतर ही चकली अगदी सगळ्या चकल्या एकसारख्या बनतील. तर ह्या एका साईजच्या प्लेटवर ह्या चकल्या अशा काढून घ्यायच्या आहे. म्हणजे संपूर्ण तुमच्या जितक्या काही तुम्ही चकल्या बनवणार त्या संपूर्ण एकाच साईजच्या बनतील. तर ह्यासाठी ही प्लेटची आयडिया मी तुम्हाला शेअर केली आहे. तर संपूर्ण अशा या पद्धतीने प्लेटवरती चकल्या बनवून घ्यायच्या आहे. तर चकली जर तुटत असेल तर तुम्ही अगदी कोमट पाण्याचा शिपका म्हणजे अगदी गरम पाण्याचा शिपका मारायचा आणि पुन्हा पीठ मळून घ्यायचं आणि या पद्धतीने पीठ तयार करून घ्यायचं.
तर या पद्धतीने हे संपूर्ण पीठ बनवून घ्यायचं आहे आणि अशा प्लेटच्या मदतीने सगळ्या चकल्या एकसारख्या अशा बनवून घ्यायच्या आहे। तर मी संपूर्ण पिठाच्या चकल्या या पद्धतीने बनवून घेत आहे। तर संपूर्ण चकल्या अशा ह्या पद्धतीने बनवून झाल्या आहे, एकसारख्या झाल्या आहे। तर प्लेटच्या मदतीने एक साईजच्या अशा ह्या चकल्या आपण बनवून घ्यायच्या आहे। बनवून झाल्यानंतर ह्या तेलात तळताना विशेष अशी काळजी घ्यायची आहे। त्या अगदी गरम तेलामध्ये ह्या तळायच्या नाही आहे, नाहीतर त्या वरतून पूर्णतः ब्राऊन होतील आणि आतमध्ये नरम राहतील। तर ह्या तळताना अगदी मध्यम आचेवरती तळायच्या आहे। ज्यावेळेस तेलामध्ये तुम्ही एखादा तुकडा टाकून बघायचा, त्याच्या विथिन सेकंदामध्ये तो वरती तरंगला तर समजायचं तेल अगदी व्यवस्थित गरम झालं आहे। आता ह्यामध्ये आपण चकल्या घालून घ्यायच्या आहे। चकल्या घातल्यानंतर त्या लगेचच वरती तरंगल्या की 1-2 मिनिटांमध्ये त्या पलटी करून घ्यायच्या आहे आणि त्याचा सोनेरी ते चॉकलेटी रंग होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे। ह्या चकल्या संपूर्ण तळल्या गेल्या की त्या कमी त्याचे तेलाचे बुडबुडे येतात आणि ह्या चकल्या खाली तळाला सेट होतात। तर ह्या पद्धतीने अशा चकल्या ह्या खाली तळाला सेट व्हायला लागल्या की समजायचं ते चकल्या व्यवस्थित तळल्या गेल्या आहे। तर अगदी कडकडीत तेलामध्ये ह्या बिलकुल तळायच्या नाही आहे, नाहीतर आतमध्ये नरम राहतात आणि तुम्ही मंद आचेवरती जर चकल्या तळल्या तर त्या भरपूर तेल पितात। तर ह्या तेल पिऊ नये आणि अगदी नरम राहू नये यासाठी ही टिप्स तुम्ही अवश्य फॉलो करायची। तर ह्या पद्धतीने तेल गरम करून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि मध्यम आचेवरती ह्या तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। तर या पद्धतीने मी संपूर्ण चकल्या तळून घेते आहे। तुम्ही बघू शकता तेलात टाकल्यानंतर लगेचच इमिजिएटली त्यावरती तरंगल्या पाहिजे आणि लगेच आपण 1-5 मिनिटांमध्ये त्या पलटी करून घ्यायच्या आणि तेलामध्ये ह्या पद्धतीने संपूर्ण चकल्या तळून घ्यायच्या आहे। तर अगदी सोनेरी ते चॉकलेटी रंग होईपर्यंत तळून घ्यायच्या। तर मंडळी तुम्ही ह्या पद्धतीने ही चकल्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा, आवडेल तुम्हाला। आणि काही अडचण असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा। पुन्हा आपण अशा नवीन रेसिपीसोबत भेटूयाच आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा।